एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी स्वाती माझ्या विकुराडे फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करते। आणि आज ना बघा, सगळी कामं आहे ना जशाच तशी पेंडिंग आहेत माझ्या घरातलं। मी काहीही कामावरलेलं नाही आहे। इथे एवढे मोठे कपडे आहेत, प्लस वर अजून कपडे आहेत, ते घडी करायचे आहेत। आणि दुसरं म्हणजे मी ना 8 ते 15 दिवस झाले माझ्या किचनमध्ये इतका जास्त मेस आहे। तुम्ही बॅकग्राऊंडला पाहिलंच असेल मागच्या काही व्हिडिओमध्ये। तर आज ना मला प्रॉपर असं किचन सेटअप करायचं आहे, कारण आता मी ना काही डेकोर वस्तू मागवलेल्या आहेत किचनसाठी। तर त्या मला आहे ना व्यवस्थित लावायचं आहे। तर त्यासाठी आहे ना सगळ्यात पहिले किचन पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे। आणि ज्या काही आहे ना मी आता इथं आले तेव्हापासून आहे ना जसं सामान लावलेलं आहे ना तसंच ठेवलेलं आहे। मी त्याला अरेंज केलेलं नाही आहे व्यवस्थित। तर आज ना करूनच घेऊ, कारण आता मुली गेलेल्या आहेत शाळेत आणि त्यांना यायला अजून भरपूर वेळ आहे। तर आल्यानंतर आहे ना त्यांना काहीतरी खायला बनवून देते। त्याच्या अगोदर आहे ना कामाला सुरुवात करूया, कारण मी 15 दिवसांपासून आहे ना हा मेस पाहून मी स्वतःच कंटाळून गेले। कारण कुठल्याही वस्तू मला प्रॉपर मिळत नाही आहेत आणि काही वस्तू आहेत ना त्या मला डिक्लटर करायच्या आहेत, कारण त्यामुळे आहे ना पूर्ण किचनचा लुक जात आहे। तर त्या वस्तू आपण काढून टाकू आणि ज्या नवीन वस्तू आल्यात ना त्या लावून टाकू। आता माझे मिशोचे दोन तीन डेकोर वस्तू आलेले आहेत, पण मी तुमच्याबरोबर सगळ्या वस्तू आहेत ना त्या एकदा शेअर करते। आत्ता तरी मी सगळ्या वस्तू दाखवणार नाही आहे। आणि शॉर्ट व्हिडिओ जर पाहत नसताल तर शॉर्ट व्हिडिओसुद्धा पहा, आणि त्याच्यामध्ये आहे ना मी छान छान असे न्यू शॉर्ट्स टाकत आहे। आणि आता डेकोर आयटमचा सुद्धा एक व्हिडिओ येणार आहे। तर चला आता आपण ना जास्त वेळ न घालवता आपण आपल्या कामाला सुरुवात करून घेऊया, कारण खूप जास्त काम पेंडिंग आहे। आता याला मला 1-2 तास तर आरामात निघून जातील। तर आता जर सुरू केलं तर मुली यायच्या आधी हे काम संपून जाईल। आणि बाकी आता हॉलचं म्हटलं तर फक्त झाडूनच घेईल आज, आणि पूजा तरी आज थोडी लेटच होईल, कारण अजून काहीच आवरलेलं नाही आहे माझं। तर हे सगळं आवरण्यासाठी पहिले किचन पूर्ण क्लीन करून घेऊया आणि मग बाकीची सगळी कामं स्टार्ट करूया। ओके, आता हा मेस बघा, इथं खूप जास्त खराब झालेला आहे। इथं पण खूप पसारा आहे, तर त्याला व्यवस्थित अरेंज करायचं आहे। आत्ता बारी येते या पसाऱ्याची। इथं बघा, काहीही व्यवस्थित अरेंज केलेलं नाही आहे। खूप जास्त पसारा आहे आणि खूप जास्त घाण दिसत आहे। व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये हेच जास्त दिसत आहे आणि त्यामुळे व्हिडिओसुद्धा छान वाटत नाही आहे। तर आज याला छान करून घेऊया। आणि इथं किचन पहा, हालत माझ्या किचनची पूर्ण खराब आहे। हे बघा, एवढे भांडे जे आहेत ना ते वॉश करण्यासाठी पडलेले आहेत, तर एकदा करून घेऊ। आणि हे जे रॅक आहे ना तर याला मला ट्रान्सफर करायचं आहे इथं खाली, म्हणजे ते दिसायला पण छान दिसेल आणि थोडंसं किचन पण मीन्स किचन काउंटर पण थोडासा मोकळा होऊन जाईल। आणि हे जे स्पेस आहे ना याच्यामध्ये हे असं सामान जिथल्या तिथं काहीही कुठंही ठेवलेलं आहे, याला प्रॉपर अरेंजमेंट नाही आहे। आणि हे जे शेल्फ लायनर आहेत ना तर हे सुद्धा चेंज करून घ्यायचे आहे। मीन्स आता हे ना माझ्या आधीच्या घरी व्यवस्थित याच्या हिसाबाने मी कट केलेलं होतं। आता इथून ना इतका स्पेस रिकामा आहे, तर आता त्या या हिसाबाने इथलं कट करून व्यवस्थित लावायचं आहे। हे बघ, चला तर फायनल लुक कसा होतो तुमच्याबरोबर शेअर करतेच। आता हे जे लायनर आहेत ना हे इथून इतक्यामध्ये खूप कमी पडत आहेत या शेल्फसाठी। तर मी विचार करत आहे की हे लायनर काढून हे किचनच्या याच्या खाली आपण लावून टाकू, आणि याच्यासाठी आहे ना प्रॉपर अशी कटिंग करून इथं ॲडजस्ट करू। म्हणजे आता आपल्याकडे आहे ना लायनरसुद्धा कमी आहे, तर मी असं आहे ना लावलं इथं एका जागी, दाखवते, लावलं इथं। अजून थोडासा पोर्शन इथं एक ॲडजस्ट करून टाकला ना तर खूप छान दिसून जातं ते। तर माझ्याकडनं हे लायनर थोडंसं कमी आहे। आता मला तरी वाटत नाही कटिंग करून परत इथं आणि या शेल्फ्समध्ये बसेल एवढं, तर पूर्ण लायनर नाही आहे। तर आता एक काय ॲडजस्टमेंट करूया, म्हणजे इथले जे लायनर आहेत ना ते काढून इथं लावून टाकू,
मीन्स 2 शेल्फमधले काढले तर कम्प्लीट एक किचनच्या खालचा सेक्शन कम्प्लीट होतो. आणि बाकीचं जे लायनर आहे ना तर हे आपण शेल्फमध्ये परत कटिंग करून व्यवस्थित लावू शकतो. म्हणजे ते दिसायला पण छान दिसेल आणि परत मला साफ करताना सुद्धा, क्लीन करताना सुद्धा इझी पडेल. म्हणून मी म्हणते असं करू. बघू आता ते कम्प्लीट याला पण बसते का नाही हे सुद्धा मला गॅरंटी नाही आहे. चला करून घेऊ. त्या शेल्फमधले ना 2 लायनर इथे छान फिक्स बसले. आता खूप व्यवस्थित दिसत आहे आणि मेस पण दिसत नाही आहे. खूप छान वाटत आहे. आता याच्यामध्ये आपण डब्बे अरेंज करून घेऊ. आता थोडं संक्रांत पण आहे आणि संक्रांत म्हटलं की थोडीशी क्लिनिंग झाली ना तर घरी येणाऱ्या बायकांना पण छान वाटतं आणि आपल्याला पण किचनमध्ये काम करण्यासाठी पण छान वाटतं. म्हणून मी म्हटलं आता हे काढलाच आहे पसारा तर पण त्याला क्लीन पण करून घेऊ. तसं हे सगळा जो पसारा आहे ना, जो पूर्ण सामान आहे ना, ते माझ्या मम्मीने लावून दिलं होतं मला. मम्मी आणि सासूबाईंनी दोघींनी मिळून लावून दिला होता. तर जशाच तसाच होता ते. आता त्यांना जसं जसं समजत होतं त्यांनी तसं तसं ते अरेंज करून दिलं आणि आता मला जशा पद्धतीने पाहिजे आता ऑलमोस्ट सगळं लावून झालेलं आहे. आता थोडासा पसारा आहे तो आवरून घ्यायचा आहे इथलं पूर्ण. तोपर्यंत ना मुली आलेल्या आहेत तर आता त्यांच्यासाठी आहे ना छान असा पास्ता बनवायला घेतला. खूप पसारा आहे घरामध्ये सध्या तरी. आता इतकं पूर्ण हे सेक्शन राहिलं. आता थोडंसं खायला प्यायला करून घेऊन मग आपण हे आवरून घेऊया. आता आज स्वयंपाक तर काही करणं झालं नाही पण पास्ता आता मुलींना आहे ना, आता सॅटर्डे आहे आणि आता लगेच लवकर शाळा सुटते आणि त्याच्यामुळे आज ना पास्ताच बनवून द्यायचा विचार करत आहे. आता मुलींनी सांगितलं, आता एक तर आलेली आहे, दुसरीला आणायला गेलेले आहेत. तर एवढा पास्ता बनवेपर्यंत ती येते, मग परत हे सगळं आवरून घेते. तर मी तर देसी स्टाईलमध्येच बनवते. त्यात काय असे सगळे सॉसेस नसतात माझ्याकडे, फक्त केचप आणि सोया सॉस आणून ठेवते मी. तर इन्स्टंट असा पास्ता होऊन जातो लेकरांना. आणि पास्ता मैद्याचा नाही आणत मी, गव्हाच्या पिठाचा पास्ता आणते, जे की खुल्लावाला मिळतो ना मार्केटमध्ये ते आणते. कारण तिथं खरं तर खरंच तो मैद्याचा नसतो आणि त्याच्यामुळे मी तेच यूज करते. मैद्याच्या होईल तेवढ्या वस्तू मी अवॉइडच करतो, कारण मला सुद्धा चालत नाही आणि मुलांना सुद्धा मला ती हॅबिट लावायची नाही. हो, आठवड्यातून किंवा महिन्यातून 2 वेळेस 1 वेळेस होतं आमचं मैद्याचं काही खाणं. तसं तर व्हाईट सॉस पास्ताच करायचा आणि मी करण्यासाठी आणला होता हा पास्ता. पण यांचं म्हणणं होतं की मैद्याचं काही नको, सरळ सरळ नॉर्मल पास्ता बनव. तर मग नॉर्मलच पास्ता बनवायला लागतो. व्हाईट सॉस पास्ता नंतर कधीतरी एक वेळेस ट्राय करू. आम्ही आत्तापर्यंत कधी बनवला नाही आहे, पण खूप जणांच्या रेसिपीज पाहिल्या होत्या व्हाईट सॉस पास्ताच्या. तर छान असते, टेस्टला पण छान लागतो आणि याच्या अगोदर आम्ही हॉटेलमध्ये वगैरे खाल्लेले आहे, त्याच्यामुळे बनवायचा विचार होता. पण आता सगळ्यांच्या इच्छेनुसार नॉर्मल पास्ताच बनवायचा. छान असा डिलिशियस पास्ता बनवून रेडी झालेला आहे. आता मुलींना देऊन टाकते आणि परत माझ्या कामाला लागते. म्हणजे आजच्या दिवशी हे काम झालं पाहिजे, कारण परत अजून ना मला याच्यासाठी स्पेशल टाईम काढावा लागतो. म्हणून आज काहीही झालं तरी हे काम पूर्ण करून घेणार आहे मी. चलो मुलींना देते. खूप दिवसांखाली ना मी हे असे प्लास्टिकचे कंटेनर मागवले होते. असे प्लास्टिक आहे, तर याचा मुहूर्त काही आत्तापर्यंत लागलाच नव्हता. मग म्हटलं आज चला भरून घेऊ, याच्यात वेळ आहे. याचे मी 3 का 4चा काहीतरी सेट होता, पण बाकीचे मिळत नाही आहे. हे आहे त्याच्यामध्ये भरून घेऊ वेगवेगळ्या वस्तू काहीतरी. क्लिनिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय एव्हरीवन.